राम राम मंडळी, राम राम. काय मग हा मजा करायला की नाही? हा हा काय माहितीये का, एकदम मस्त राहायचं आणि एन्जॉय करायचं. कारण मी घेऊन आलेलो आहे तुमचा फेवरेट आणि आवडता कार्यक्रम, सोहळा सख्यांचा. वारी करत असतानाच हा प्रसंग घडला. त्यामुळे इतकं वाईट वाटलं की देवाचं करत असतानाच भावाचं असं झालं. इतकं वाईट वाटलं, म्हटलं मी घरी जर असते आता तर हे घडलं नसतं. प्रत्येक रक्षाबंधनला आई म्हणते राखी बांध फोटोला, प्रत्येक सण आला की आई म्हणते निवद दाखव फोटोला, घास ठेव वर घरावर. अजून आईच्या तर आठवणीतून जात नाही. कुठं आलोय म्हणजे राजधानी साताऱ्यात आलेलो आहे. हा MH11 सगळ्या ताई तुम्ही बघताय ना, अगदी तयारच झालेले आहेत खेळण्यासाठी. काय 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 म्हणतात आम्हाला, आणि राडा सुरू करा. मग करतो की, त्याच्यासाठीच तर आलोय. हा मग आणि कसं आहे, ताई सगळे इथे खेळण्यासाठी तयार आहेतच. हा कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी, आणि जी रुबाबात विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा बघूया कोण आहे ती हुकमाची राणी. पण त्याच्यासाठी आधी खेळ खेळावे लागतील. चला तर मग या आपल्या पहिल्या खेळासाठी सगळ्या ताईंनी या इथं लवकर. आणि आपण आपल्या या पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहोत. तर आपला हा पहिल्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. ओके, आपल्या पहिल्या खेळाचं नाव काय ताई? हसली ते फसली, हसली ते फसली. जवळजवळ घरातली लादी पुसल्यासारखं केलं. हसली ती फसली, हसली ती फसली. हा आता ही छोटी ताई पटकन. ताई तुझं नाव सांग बरं. हसली अरे ते हा मस्त मस्त केले. हा हा रेडी पुन्हा एकदा वन्स मोर. हा हसली ते फसली, हा अजून एकदा. हा हसली ते फसली. ठीक आहे, हरकत दे, ही पण स्टेप चांगली. हा हा ओके. खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना जागेवरतीच नृत्य सादर करायचे, जसं तुम्हाला येईल तसं. आणि एकाच क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. ओके, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. हा हा त्याचं स्टॅच्यू म्हटल्यानंतर असं सरळ उभं राहायचं नाही, हा हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही, आणि नजर खाली नाही तर सरळ किंवा वर बघायचे. ताई रेडी आहेत तुम्ही सगळे? तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. हा रेडी, कसं येईल तसं. मस्त, त्या बात आहे ताई. या हा व्हेरी गुड ताई, मस्त. हा मस्त. हा उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पोरी जरा हळू 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 चाल. हे पोरी जरा हळू 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 चाल. व्हेरी गुड. क्या बात है. ओ मिस्टर कमाल, हाँ काय गं? हीरो को संभाल. और? ज्यादा उड़ेगा ना बंदर तो हाँ? करवा दूंगी अंदर. मोठी मला सांगते. ये चलते चलते रुकती है यार, रुकते रुकते चलती है तू. ये चलते चलते रुकती है यार, रुकते रुकते चलती है तू. रुकती है तो रुकती है पर काय को यूं पलटती है तू. लायला तुझ्या मायला तेरे चाल का ये ताल है कमाल. हळू 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 चाल. हे बघा, सगळ्यांनी असं नाचायचं. हे बघा, या हा हे असं नाचा. व्हेरी गुड. स्टॅच्यू. आता बघूया इथे. या बरं. किती असते ताई, तू बाद झालेली आहेस, तू बसू शकते. ताई तू पण बाद झालेली आहे, नजर खाली आहे तुझी. मी म्हणालो होतो सरळ किंवा वर बघायचं, त्याच्यामुळे माझं ऐकूनच घेतलं नाही, बादच झाली, डायरेक्ट बाहेरच गेली. हा ओके, मी सांगितलं होतं सरळ उभं राहायचं नाही.
है की नाही? ती स्टेप असली पाहिजे होती, पण तू ताई सरळ उभी राहिलीस, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. समोर बसू शकते. हा ताई, तू बाद झालेली आहेस. दोघी बाद झालेल्या आहात. तू हसलीस आणि ही सरळ उभी राहिली आहे, त्याच्यामुळे तुम्ही समोर बसा या दोघी जणी. मी सांगितलं होतं नृत्याची एक स्टेप असायला पाहिजे. तू सरळ उभी राहिलेली आहेस, त्याच्यामुळे तू ताई बाद झालेली आहेस. तू समोर बसू शकतेस. हा अगं ताई, बाद झाली आहेस तू सरळ उभी आहेस, तू समोर बसू शकते. हा या, व्हेरी गुड. या इथे समोर बसू. ऐकनाच झाली माझं. व्हेरी गुड. आणि अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेले आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप खूप अभिनंदन. 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. घराघरामध्ये तुम्ही तुमच्या हुकमाच्या राणी तर आहातच, पण इथे अशा काही स्त्रिया असतात की जे आपली एक स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतात आणि एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. तर आज आपल्यामध्ये सुद्धा एक ताई अशी आहे की तिने एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. तिने एक जे समाजकार्य करता करता आता ती ताई आहे अर्थातच दीपाली ताई. एकदा जोरदार तियाडी टाळ्या होऊन जाऊ देत. ती ओळख काय ते तिच्याकडून आपण जाणून घेऊया. ताई, काय सांगशील तू? मी उमेदमधनं CRPचं काम करते लिममध्ये. माझ्याकडं 68 गट आहेत, बचत गट. त्यामुळे आम्ही गोरगरीब महिलांसाठी काम करतो आणि गोरगरीब महिलांना उपजीविका निर्माण करून माझ्या गावातील महिला कशा पुढे जातील यासाठी आमचे उमेदमार्फत पूर्ण प्रयत्न चालू असतात. उमेद ही संस्था महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ही संस्था आहे आपली. आणि म्हणजे ह्याच्यातून आम्ही लिममध्ये 68 समूह आहेत. कमीत कमी 700 महिला आहेत आपल्या. तर ह्या महिलांना रोजगार निर्मिती करून देण्याचं काम आम्ही करतो. त्या महिलांची 100 रुपयाची बचत एकत्र करून त्या महिलांना काहीतरी म्हणजे कमी टक्केवारीत कर्ज देणं किंवा त्या महिलांनी काहीतरी रोजगार करावा यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात. वा, कमीत कमी 800-850 महिला आपल्या रोजगार करतात. 800-850 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मग हे सगळं तू घर सांभाळून तू करते? हो, घर सांभाळून करते. माझं दुकान पण आहे, साडी सेंटर आहे आणि स्टेशनरीचं दुकान आहे. क्या बात आहे. व्हेरी. म्हणजे घर पण बघतेस, दुकान पण बघतेस आणि प्लस हे समाजकार्य पण तू करतेस. क्या बात आहे. पण ह्या सगळ्यांना भाऊजींचा सपोर्ट आहे? हो, सपोर्ट आहे. ते काय करतात? हॉटेल आहे. हॉटेल आहे. सगळं छान व्यवस्थित आहे. पण एकदा जोरदार टाळ्या, कारण इतक्या ताईंना रोजगार उपलब्ध करून देणं म्हणजे खरंच फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ताई, तुझ्या या कार्यामध्ये तुला अजून यश मिळो त्यासाठी तुला या भावाकडनं खरंच खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. आणि आता सुरू करूया आपल्या या खेळाला. या खेळाचं नाव आहे सासर माहेर. हे सासर माहेर, अरे हे हा. इतकं सगळं करतेस, आता हे पण करून दाखव. हा, लवकर लवकर. हा, लवकर. हा, बरं, ही ताई नक्कीच करेल. हा, रेडी ताई, मस्त, लाजायचं नाही. हा, रेडी. सासर माहेर, सासर माहेर, अरे हे हा हा. हे हा. हा, ताई 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 ताई. हा, रेडी. हा, जोरात, खणखणीत. हा, रेडी, खणखणीत. 1 2 3. हा. सासर माहेर, सासर माहेर, सासर माहेर. हा हा. ओके, चला, हरकत नाही. म्हणजे नाव कळलेलं आहे तुम्हाला. हा, सासर माहेर. ओके, आता आपण सासरी आहोत आणि हे माहेर आहे. ओके, माहेर म्हटलं तर माहेरमध्ये उडी मारायची, सासर म्हटलं तर सासरी उडी मारायची. रेडी आहे? ओके, चला. माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, सासर. माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, माहेर.
ताई झाली आऊट. आता एकच ताई बाद होणार आहे. बघूया कोण आहे ती ताई. रेडी. सासर माहेर सासर माहेर सासर माहेर सासर माहेर सासर माहेर सासर सासर. हात टेकला बाई बाई हात टेकला त्याच्यामुळे तू पाहत गेली डायरेक्ट बाहेरच गेली. आणि पूनमताई आणि राजश्रीताई गेलेले आहेत आपल्या या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पुन्हा एकदा पूनमताई आणि राजश्रीताई यांचं अभिनंदन. हा खेळ काय आहे, हा खेळ कसा खेळायचा हे सगळं मी सांगणार आहे. पण त्याआधी आपण दोन्ही ताईंसोबत जाणार आहोत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग. राजश्री संजय सावंत. काय सांगशील माहेर बद्दल? आमचं मोठं कुटुंब आहे. 6 जण वडील धरून 6 जण भाऊ 2 आत्या आणि आम्ही 6 जण चुलत्यातनी 11 भावंड आणि 6 बहिणी आम्ही. आणि एवढं सगळं मोठं कुटुंब सोडून तू सासरी आलीस. हो. किती आठवण येते आई बाबांची सासरी? खूप येते. खूप येते. खरं तर प्रत्येक वेळेस आईची आठवण येत असते. कारण प्रत्येक काम करताना आपण माहेर कसं कंटाळा आला आई मी हे काम करत नाही म्हटलं जातं, पण हिथं जबाबदारीने ते काम करावंच लागतं. त्यामुळं प्रत्येक क्षणाला आईची आठवण येते. आणि तो त्याच्यामुळेच तो फरक जाणवतो. हो, माहेर आई आणि माहेर आणि सासर सासर. सासरचा. आई आईच असते. माहेर हे माहेरच असतं, सासर हे सासरच असतं. का डोळे पाणावले? छोटा भाऊ थोडासा आईच्या यानं वारला, त्याच्यामुळे आठवण येते त्याची. माझं लग्न झालं आणि मी आखाड महिन्यात आखाड पळायला पहिले पाठवायचे आणि आदल्या दिवशी गेले, दुसऱ्या दिवशी त्याला जरा शेजारच्या मुलानं मारलं होतं. त्यामुळे त्याला रगत म्हणजे टाके जखम. पडले होते, जखम झाली होती आणि तो पट्टी करायला दिसाड जात होता दवाखान्यात. आणि त्याला काय सुचलं काय, त्यानं औषध पिलं आणि नंतर मला गावात कळलं की असं असं झालंय मनुष्याने. आणि त्यानं आहे ना पहिले ऊसाची बुडकं चूल पेटवायला म्हणजे पाणी तापवण्यासाठी ऊसाची बुडकी झाडून शनी आमची आजी देत होती आणि तो पाट्या टाकत होता. ते पूर्ण त्याच्या डोक्यात भिनलं शरीरात. आणि नंतर मग आजीला म्हणलं की मी औषध पिले. इतकं वाईट वाटलं. म्हटलं मी घरी जर असते आत्ता तर हे घडलं नसतं. एवढं वाईट व्हायला नाही पाहिजे होतं. आणि त्याच वेळेस माझे वडील मिलिटरीत होते. ते मुंबईला होते, दुसरी सर्व्हिस करत होते मिलिटरी रिटायर झाल्यानंतर. आणि ते वारी निघते ना आकाडी, ती आळंदी ते पंढरपूर पायी वारी करायची. आणि वारी करत असतानाच हा प्रसंग घडला. त्यामुळे इतकं वाईट वाटलं की देवाचं करत असतानाच भावाचं असं झालं. त्यामुळं लय वाईट वाटलेलं. पण असं काय झालं होतं की त्यांनी हा हे निर्णय तेच कळलं नाही. त्याचं आयुष्य तेवढं म्हणायचं का काय झालं होतं कळलंच नाही. किती मिस करतेस भावाला? खूप खूप हर क्षणाला त्याची आठवण येते. काय तर- प्रत्येक रक्षाबंधनला आई म्हणते राखी बांध फोटोला. प्रत्येक सण आला की आई म्हणते निवड दाखव फोटोला, घास ठेव वर घरावर. अजून आईच्या तर आठवणीत जात नाही. ती जरी परिस्थिती कठीण असली किंवा काही जरी वेळ वाईट असली तरी असे निर्णय कोणी घेऊ नये. नक्की. कारण ते आपला जीव गमावला जातो. खरंच हे खूप दुर्दैवी आहे असं खरं तर. आणि हे प्रसंग जेव्हा असे घडत असतात तेव्हा नक्कीच आपल्याला खूपच वाईट वाटत असतं. काही कसं वाटतं आज मनातलं व्यक्त करू? आज खरं तर छान वाटतं इथं सण मराठी चॅनलनं 16 सखींचा घेतल्याबद्दल. इथं खूप खेळायला मिळालं आणि माहेर पण असल्यासारखा आजचा पूर्ण दिवस हा काहीतच घालवला नाही. नक्कीच ताई. आणि मला सुद्धा खूप छान वाटलं. तुम्ही जेव्हा छान अगदी व्यक्त होता, अगदी मनमोकळेपणाने खेळता. पण आपला शेवटचा खेळ राहिलेला आहे, तो आता सुरू करायचा आपण. चला तर मंडळी जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता आपण सुरू करूया आपल्या या मजेशीर खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे खोचाखोची. या खोचाखोची, या खोचाखोची. खेळाचं नाव काय? खोचाखुची. जवळजवळ स्टोला पिन मारत होती. हरकत नाही. हा खोचाखोची खेळाचं नाव आहे. परत तुमच्या समोर
बरेचसे असे स्ट्रॉ दिसत आहेत टेबलावरती. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावर नाचत नाचत एका वेळी एक स्ट्रॉ उचलायचंय आणि तुमच्या केसांमध्ये खोचायचंय. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉ तुमच्या केसांमध्ये खोचेल ती असणार आहे विजेती. ओके, तर सुरू करूया आपल्या खेळाला आणि म्युझिक प्लीज. येवात अरे अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. अरे अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी. भो! अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय या. याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय या. उगाच पाठी येऊन कचकन चावून करलंय या. याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय या. हा, चालू ठेवा नाचत चालू ठेवा. जोरात गोलगोल फिरायचंय. स्वतःभोवती गोलगोल फिरायचंय. स्वतःभोवती गोलगोल फिरायचंय. व्हेरी गुड. या इथं. हाय व्हेरी गुड. अरे बापरे. 1 2 3 4 5 6. चव्वेचा 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 57 58 59. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. अर्थातच विजेती आहे पूनमताई आणि उपविजेती ठरलेली आहे राजश्रीताई. खूप खूप अभिनंदन. उपविजेती ठरलेली आहे राजश्रीताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटते ताई उपविजेती झालेली असते? छान. बरं, आता हा जो कप आहे त्या कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा चहा घे. आणि बसा. चहा. बरं 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 लाडाने बोल, प्रेमाने. हा घ्या कप आणि बसा ना गप. हा घ्या कप बसाना गप. भाऊजी बघणार आहेत हे. ओके, हरकत नाही. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे पूनमताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय? खूप छान वाटते. वाटलं नव्हतं आज मी हुकमाची राणी होईन. घरनं येताना तर बघायला म्हणून आले होते, पण भाग घेतला आणि मला हुकमाची राणी बनता आले. मी स्कूलमध्ये असतानाही नाही कधी खेळलेले, पहिल्यांदाच आले. ते पण माझी मैत्रीण बोलली म्हणून मी त्यांच्यासोबत आले. सर्व स्त्रियांना माझं सांगणं आहे की खरंच स्वतःसाठी वेळ काढा, जो आज मी काढलेला आहे. त्यामुळे मला आज खूप आनंद झालेला आहे.
बरं ताई, एक आता तू हुकमाची राणी झालीस, तर म्हणून एक हुकमाच्या राणीला मला असं विचारायचंय, आजच्या स्त्रीने जर समजा एखादी गोष्ट बदलावी असं जर तुला वाटत असेल तर ती गोष्ट कुठली असेल? आजच्या स्त्रीनं सर्वात पहिल्यांदा स्वतःला बदला. स्वतःमध्ये काहीतरी नवीन आहे ते सर्वात पहिल्यांदा आपल्या मनाला विचारा आणि ते करण्याचा प्रयत्न करा. वा, किती सुंदर सांगितलंयस तू, खरंच खूप छान वाटलं. आणि पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन, हुकमाची राणी झालीस. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. हा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि पुन्हा एकदा पूनमताईचं खूप खूप अभिनंदन, हुकमाची राणी झालेली आहेस तू. मंडळी, मला सांगायला खरंच खूप आनंद होतो आणि अशासाठी की जेव्हा 16 सख्यांचा कार्यक्रम साजरा करत असताना मी जेव्हा ताईंबरोबर गप्पा मारत असतो, त्यांच्याशी खेळ खेळत असतो, माहेरबद्दल जाणून घेत असतो, तेव्हा त्यांनी आत्तापर्यंतचा केलेला सगळा हा प्रवास, तो स्ट्रगल, घर सांभाळण्यासाठी करत असलेले कष्ट, यावरून तमाम स्त्रियांना, तमाम ताईंना, या भावाकडून एक मला सांगायचं आहे तुम्हा सगळ्यांना. आणि ते म्हणजे असं आहे की उंबरा ओलांडून आलीस तू, नाव बदलून आलीस तू, माहेर सोडून आलीस तू आणि सासर स्वीकारून आलीस तू. माहेरची अवखळ पोर तू, सासरी जबाबदार झालीस तू. कुटुंब सांभाळण्यासाठी घराचा आधार झालीस तू, घराचा आधार झालीस तू. खरंच खूप छान वाटतं तुम्हा सगळ्यांसोबत. भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. अरे बजाव, आओ, ओहो, ये बात. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा.